तर रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांच्या भावनांना धक्का देणारे विधान केल्यामुळे संभाजीनगरमध्ये आज त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामगिरी महाराज असलेल्या सिन्नरमधील कार्यक्रमाला ते आवर्जून गेले आणि एवढंच नव्हे तर ते त्यांच्या शेजारी मंचावर बसल्यामुळे नवा वाद उद्भवला। एकनाथ शिंदे आणि आम्ही सरकार, माझे दोन्ही उपमुख्यमंत्री तुमच्यासारखे संत आमच्या पाठीशी आहेत, म्हणून आम्हाला काही भीती नाही आहे। हे आहेत आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्या महाराजांचं त्यांनी इतकं कौतुक केलंय त्यांचं नाव आहे रामगिरी महाराज। हे नाव आपण फारसं ऐकलं नसेल यापूर्वी कदाचित, मात्र आज दिवसभरातल्या बातम्यांमुळे तुम्हाला ते नक्कीच कळलं असेल। हे तेच रामगिरी महाराज आहेत ज्यांनी नुकतंच मुस्लिम समाजासाठी आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि नव्या वादाला तोंड फुटलं। रामगिरी महाराज यांचा परिचय। रामगिरी महाराज हे सरला बेटाचे महंत आहेत। संभाजीनगर व नगरच्या सीमेवरील सरला बेट भाविकांचं श्रद्धास्थान आहे। मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात त्यांचा मोठा भाविक वर्ग आहे। सद्गुरू नारायणगिरी महाराज यांचा वारसा ते पुढे चालवतात। दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन होतं। तर याच रामगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य हा म्हणता व्हायरल झालं आणि छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर पर्यंत वाद पेटू लागला। आज याचे पडसाद छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगरच्या रस्त्यांवर दिसले। मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले तर हिंदू संघटनांनीही निदर्शनं आणि घोषणाबाजी केली। काही ठिकाणी तुरळक दगडफेकही झाली, ज्यामुळे वातावरण तंग होतं। तर काही ठिकाणी दंगल सदृश परिस्थितीही निर्माण झाली, मात्र पोलिसांनी ही परिस्थिती निग्रहानं आटोक्यात आणली। दुसरीकडे नेमक्या आजच्याच दिवशी जळगाव, नंदुरबार, इचलकरंजी प्रमाणेच नाशकातही बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी बंद पुकारला होता। त्यात नाशकात दुकान बंद ठेवण्यावरूनही वाद पेटला। अमरावतीत आक्रोश मोर्चा होता। या सर्वच घटनांनी महाराष्ट्रातल्या शांततेला मात्र तडा गेला। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माणसावर खरं तर कारवाई व्हायला हवी। मात्र या पार्श्वभूमीवर हेच रामगिरी महाराज लोकांच्या कल्याणासाठी कसे झटतात त्याचं प्रमाणपत्र स्वतः मुख्यमंत्रीच देत आहेत। एकनाथ शिंदे आणि आम्ही सरकार, माझे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही कुठल्याही आरोपाला उत्तर आरोपाने देत नाही, कामातून देतो आणि तुमच्यासारखे संत आमच्या पाठीशी आहेत, म्हणून आम्हाला काही भीती नाही आहे। हा आशीर्वाद जो आहे संतांचा, या वारकऱ्यांचा, याच्यामुळे ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, काम करायची उर्मी येते आणि काम आपण करतो सर्वसामान्यांसाठी। त्या बहिणींना आम्ही हा आधार द्यायचा निर्णय घेतलाय। त्याच्या आडवे आलात तर मग त्या माझ्या बहिणीच तुम्हाला बरोबर योग्य ते उत्तर देतील आणि माझ्या बहिणींच्या पाठीशी संत रामगिरी महाराज पण आहेत, भावांच्या पण आहेत आणि माझ्या पण आहेत। दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी रामगिरींना अटक करण्याची मागणी केली आहे, पण मुख्यमंत्री मात्र महाराजांच्या केसालाही धक्का लागणार नाही असं म्हणतात। संत परंपरा ही मोठी आहे। संतांच्या आशीर्वादाने हे राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत करता कामा नये। आता मुद्दा असा आहे की जर मुख्यमंत्रीच रामगिरींना थोर मानत असतील, युती सरकारच्या त्रिमूर्ती मागे ते आहेत असं म्हणत असतील, तर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर पोलिसांचा वचक कसा राहावा? त्यांच्या केसालाही धक्का लागणार नसेल तर त्यांच्यावर कारवाई कशी होणार? महाराष्ट्राची एक पुरोगामी परंपरा आहे, मात्र सरकार कोणतंही असो पण बंडा तात्या कराडकर, संभाजी भिडे या आणि अशा मंडळींच्या वादग्रस्त वक्तव्यांवर कारवाई होताना दिसत नाही। अशांची यादी मात्र वाढत जाते। त्यात आता नाव आलंय ते रामगिरी महाराजांचं। प्रश्न असा आहे की यामुळे काळ सोकावतो त्याचं काय? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।